फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी श्रद्धा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. सो आज आहे नागपंचमी. तर आमच्या ह्याच्यात असं आहे, आमच्या रिलिजनमध्ये की आम्हाला आहे ना नागपंचमीच्या दिवशी जो गॅस असतो त्याच्यावर तावा नाही ठेवू शकत. म्हणून आज आम्ही डिनरमध्ये करणार आहोत डाळ बट्टी, अजून वांगे बटाट्याची भाजी अजून बस. तर चला मी तुम्हाला दाखवते त्याची रेसिपी, कारण भातसुद्धा नाही खाऊ शकत. तर बट्टी कशी बनवतात मी तुम्हाला अगोदर त्याची रेसिपी दाखवते. तर गाईस, मम्मीने इकडे बट्टीमध्ये काय काय घेतलंय मम्मी? रवा, तीळ, हळद, अजवाईन, नमक, थोडं एक चम्मच तेल टाकले. अच्छा, आता ह्याच्यात काय टाकणार आहे? ते घ्यायचा म्हणजे बट्टी. ठीक आहे गाईस, गव्हाचं पीठ जेवढं तुम्हाला लागेल तेवढं. तर आता आम्ही गव्हाचं पीठ काढून घेतो, मग तुम्हाला दाखवतो. तर मम्मी आता ह्याला मिक्स करते. मम्मी, पीठ कसं मळायला पाहिजे? एकदम कडक, नरम मलायचं नाही. का नाही, नरम मळलं की बरोबर होत नाही ते. चालेल. तर तुम्ही पीठ एकदम कडक मळा आणि यात थोडं थोडं पाणी घालत राहायचं, असं मम्मीने मला सांगितलं. थोडं दही टाकायचं, थोडं दहीसुद्धा टाकायचं. ॲक्च्युली आता ते अवेलेबल नव्हतं म्हणून आम्ही नाही टाकलं, कारण मला दुकानावर जायला येत होतं खूप कंटाळा. तुम्हाला नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे गाईस, तर मम्मीने तुम्हाला विश केलं आहे नागपंचमीचं. तुम्ही पण आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये विश करा. तो गाईस, चला आपण काव्याला बघूया ती काय करते. काव्या, काय करते तू? तर गाईस, काव्या टीव्ही बघते. टीव्हीवरती काय बघते? जेमिनी हाऊस. गाईस, आम्ही जेमिनी हाऊस बघतोय. ॲक्च्युली ते खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्यात खूप मजा येते. आणि आमच्या घरी प्रज्वल आलाय. प्रज्वल इकडे ये. गाईस, प्रज्वल आहे ना आमच्या बाजूला राहतो, बट ही इज जस्ट लाईक आवर ब्रदर. खूप चांगलं आहे हा. प्रज्वल हाय बोल. हाय हाय. खूप मस्ती करतो पण हा. तर आता आपण बघूया मम्मी काय करते. कुठवर आपलं पीठ मळून झालं आहे त्याचं. आणि तुम्ही सुद्धा जेमिनी हाऊसचा एक व्हिडिओ बघून सांगा आम्हाला कसा वाटतो. नाही बघायचा असेल तर ॲज युअर विश. मम्मी, ह्याच्यात पाणी कमी कमी टाकायचं आहे ना? हो. तर आता आपण मिळूया पीठ मळून झाल्याच्या नंतर. गाईस, जे पीठ होतं आम्ही त्याला 15 मिनिट्स रेस्ट करायला ठेवलं. आणि आता त्याचे आम्ही गोल गोल बॉल्स बनवून घेतले. 4 पार्ट्समध्ये डिवाईड केलं आहे. आणि तोवर ते रेस्ट होतं तोवर आम्ही लोकांनी वांगे चिरून घेतले, टोमॅटो चिरून घेतले आणि बटाटेसुद्धा चिरून घेतले. तर आता तुम्ही बघा कशी मम्मी हे करते. आणि इकडं आम्ही पाणीसुद्धा बॉईल करायला ठेवलं. पाण्यामध्ये आम्ही ऑइल ॲड केलं आहे आणि ह्याला बॉईल करायला ठेवलं आहे. आत म्हणून मस्त असे चपातीचा रोल कसा करतो तसा रोल करून दाबायचं, मग पाण्यात वाफवायचं. तर आता मी वांग्याच्या भाजीची फोडणी रेडी करतात. तर ह्याच्यात आम्ही लसूण घेतलंय. डाळला फोडणी द्यायला, वांग्याच्या भाजीला नाही. लसूण घेतले आणि आता मी ह्याला कुटून घेईल. गाईस, हेरम सुद्धा आलाय आमच्या घरी. हेरमला आम्ही बोलतोय जेवायचं, हेरम जेवत नाहीये. हेरम इज अ क्रिकेटर. तिकडे गाईस, त्याला शरम वाटते. लाल वाटते त्याला. आमच्या काव्याला तर टीव्ही बघण्याचे पुस्तक. खरंच ना, ती सकाळी पण म्हणजे जेमिनीचं हे लावून बसलेली. ट्रेलर आलता ना त्याला, ते तिने बघितलं आणि आता मग ती व्हिडिओ बघायला लागली. तिला ट्रेलर काय वाटलं तुला?
आता माझं हे वाटून झालंय, तर आता मी भाजीची सुद्धा फोडणीला वाटायला रेडी करेल. आणि कॅमेरा इकडे तिकडे सेट करावा लागतो. हा गाईस, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. तुम्ही येतात, व्हिडिओ बघून जातात, पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब का नाही करत? चॅनलला सबस्क्राईब करा यार, जास्त आपले सबस्क्रायबर्स वाढेल. तर गाईस, इकडे वांग्याच्या भाजीसाठी मी वाटणार लसूण आणि हिरवी मिरची घेतली. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या तिखटानुसार घेऊ शकता. आम्ही 5 घेतलं बिकॉज आमच्या लवंगी मिरच्या आहेत. तर आता ह्याला पण कुठते मी या सर्व जेवायला. गाईस, मम्मीला काहीतरी म्हणायचंय. या सर्व जेवायला. सांगून झाले त्याला. जिरं टाकलंच नाही आम्ही. तर ह्याच्यात आता आम्ही जिरा ऍड करतो. कोथिंबीर पण टाकली नाही. 1 चमच जिरा ऍड केलाय आणि नमक पण टाकलं नाही. माझी माऊ मदत करून लागते मला खूप स्वयंपाकामध्ये. सगळी मदत करून लागते. एवढी बस. तर एवढी कोथिंबीर घ्यायची आहे, थोडं नमक घ्यायचं आहे कारण ते लवकर फुटलं जातं. जिरं पण ऍड करा तुम्ही त्यात. तुम्हाला गाईस आमचे कुठले व्हिडिओ आवडले, सगळ्यात जास्त आमचा कुठला व्हिडिओ आवडले तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तर आम्ही त्या व्हिडिओच्या बेसवर अजून 4-5 व्हिडिओ बनवू शकतात जे तुम्हाला आवडेल व आमचे सबस्क्रायबर्स वाढेल. गाईस, तुम्हाला माहिती आहे आपले एक सबस्क्रायबर कमी झाला. आधी 40 होते, आता 39 झाले. कमेंट करून सांगा कोणी अनसबस्क्राईब केलंय. तर गाईस, आम्ही डाळमध्ये ना खूप वेगवेगळे मसाले टाकले मम्मीने. हळदी, लाल तिखट, अजून कुठला मसाला? अजून लाल मिरची, धनिया पावडर, गरम मसाला. लाल मिरची, धनिया पावडर, गरम मसाला आणि कोथिंबीर सुद्धा टाकली आहे. काकी बट्टीसाठी मसाल्यावाली डाळ आवडते, चांगली लागते. ठीक आहे, इतकी डाळ नाही आवडत. ठीक आहे. तर गाईस, तुम्ही जर का बट्टी बनवशाल ना, बट्टीसोबत एक वेळा ही डाळ ट्राय करा. जी साधी डाळ असते ना ती नका ट्राय करू. आमची रेसिपी ट्राय करून आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्ही करत नाही. एकदम भारी. आपली बट्टी सुद्धा बॉईल होती म्हणून तो कपड्याला. तर गाईस, भाजी करत नाही, पण आता टोपमध्येच करावं लागेल. भात जास्त करायचं. ठीक आहे. तर गाईस, आम्हाला भाजी जास्त करायची आहे. काही जास्त करायचंय? डाळ जास्त करायची म्हणून आम्ही हा वाला टोप यूज करूया. मी दाखवू नाही शकत मग मी कद्या 2 मिनिटं देखते आता फोडण्यात ठेवता दिसेल. नाही दिसेल. कात्री कुठे आहे? कात्री इकडे नाही, कैची नको. वा, याची स्मेल चांगली येते. तुला माहिती का उद्या आम्हाला लोकांना थांबायचं शाळा. हा पण स्मेल बघून सांगतो. इकडे इन्स्पेक्शन साठी आलाय तो आमच्या घरी. उद्या आमचे पेपर आहे मॅथ्सचे, तरी आम्हाला काय टेन्शन नाहीये. प्रॅक्टिस केलेली आहे म्हणून. हो, आमची आधीच प्रॅक्टिस झाली म्हणून.
आम्ही दर सब्जेक्टचं आधीच सगळं रेडी करून ठेवलं. फक्त पेपरच्या समजा उद्या माझा पेपर आहे तर आज मी दुपारी सगळं रिवाइज करेल. मग मला काहीच टेन्शन नाही. इकडे आमची आली काव्या. कशाला आली का? असं बघायला आली आहे काय करता. काहीच आम्ही एक्झॉस्ट फॅन लावला असेल त्यामुळे जर का तुम्हाला आमचा आवाज कमी येत असेल तर सॉरी. बट काय करू शकत नाही. इकडं धुवा नको व्हायला आणि तुम्हाला दिसायला आमची रेसिपी म्हणून आम्ही केलंय. तर तेलात मम्मीनी एक सेकंड गाईस मम्मीने हिंग टाकलंय आणि या मुलीला हिंग झालेलं आता काय ती डाळला हिंग टाकल्यावर चव छान येते डाळीला. आता ती कोथिंबीर कढीपत्ता लसूण टाकायचं. लय उडते बाबा ते बाबा. मी एकदम पूर्ण तुम्हाला नाही दाखवते कारण ते तेल उडते मला भीती वाटते. आता फोडणीमध्ये काय टाकशाल? गाईस इकडे भाजीची तयारी चालू आहे. कुठले कुठले मसाले टाकले ह्याच्यात आधी? त्याच्यात लाल तिखट, धनिया पावडर, कांदा लसूण मसाला, हळदी पावडर. बाकी आपण कुटण्यामध्ये नमक टाकलेलं आहे पहिले म्हणून ह्याच्यात नमक नाही टाकणार. आणि जर का जिरं पण टाकलेलं होतं सरकला मला. तर ह्याच्यात आता आपण डाळ ॲड करू. बघा तुम्ही बघू शकता कसा धुवा निघतोय. म्हणून मी कॅमेरा जवळ नाही घेऊन जाते कारण उडायला नको बाबा तो माझ्या अंगावर. तर ह्याच्यात मम्मी रई फिरवतीये मसाला मिक्स व्हायला. तर आता आपण भेटूया भाजी टाकायच्या वेळी. आपली डाळ बनवून झाली आहे. मीन्स आता तिला काय बोलतो मम्मी त्याला हां काळी येऊ द्यायची. मग आपण भाजी टाकू. मम्मी गरम है आज मैं इससे पानी पी के आज आमच्याकडे पाणी नाही आले म्हणून ते भांडे घासून वापरावं लागतं. फ्रायडेला आमच्या बिल्डिंगमध्ये वापरायचं पाणी नाही येत, प्यायचं पाणी येतं. प्यायचं पाणी भरून ठेवलंय तर वापरायचं जास्त लागतं आम्हाला. नाही येत मला एकदा. डाळ देतो गळा. आमची बट्टी पण झालेली आहे. तर आता आपण बट्टीला एका प्लेटीत काढले. मम्मी काढते. मम्मी एक वेळा बट्टी दाखवा कशी झाली आहे. तुम्ही बघू शकता तिकडं तुम्हाला दिसत असेल. डाळ गाईस आपल्या इकडे मीन्स महाराष्ट्रामध्ये आहे ना माझ्या घरात बट्टी अशी कापून फ्राय करून बनवतात. बट मला तशी नाही आवडत. मला ॲक्च्युली आम्ही गावाला जातो मम्मीच्या इंदोरला. तर तिकडं माझी म्हणजे मोठी मावशी तिला आमच्याच्यात मोठी मम्मी बोलतात. तर तिकडे ना माझ्या मोठी मम्मीच्या घरी ना वेगळीच बट्टी असते. ती एकदम गोल गोल बट्टी असते. त्याला रोस्ट केलेलं असतं आणि त्याला पूर्ण तुपात एकदम भिजवून ठेवतात आणि त्यानंतर त्याला खायची खूप भारी लागते. त्यासोबत तुम्ही कुठली भाजी खा त्याच्यासमोर तुम्हाला माझ्या मम्मीच्या हाताची बट्टीसुद्धा फेड वाटेल. तुम्ही एक वेळा ही रेसिपी ट्राय करून बघा. आणि कधी जर का मी इंदोरला गेली तर मी तुम्हाला मोठी मम्मीची सुद्धा डाळ बट्टीची रेसिपी दाखवेल. तर तुम्ही ती सुद्धा ट्राय करा. अजून मला खूप वेळ आहे इंदोरला जायला. मम्मी आपण कधी जाऊ आता गावाला?
15 ऑगस्ट आहे ना, मी येऊ शकते ना तुमच्यासोबत. 15 ऑगस्टला संध्याकाळीच बसशाल ना. बघू ठीक आहे, आता काय. जाईल तर जाईल, नाही तर नाही जाईल. पण जेव्हा मी जाईल ना मम्मीसोबत तेव्हा मी तुम्हाला दाखवेल ती रेसिपी. ॲक्च्युली माझी मोठी मम्मी आहे ना, ते एवढं भारी भारी जुगाड करतात ना गाईस, मीन्स ते जेवणाला वेस्ट होऊ नये देत. बी केअरफुल. व्हिडिओ ते मध्ये तुम्हाला त्रास दिला. हेरमची आणि काव्याची तिकडं कबड्डी चालू, बट मी इकडं डाळमध्ये भिजले. ही खूप छान दिसते, एकदम येलो येलो कलरची. काही काही लोकांची जी डाळ असते ती थोडी रेड दिसते, बट मला रेड डाळ नाही आवडत, मला येलो. सगळ्यांना आवडतं. हो, बिल्डिंगमध्ये बिल्डिंगमध्ये ना गाईस, आम्ही जिकडे राहतो आमच्या रेसिडेन्शियल एरियामध्ये, आमच्या घरात कुठलंही भाजी बनली ना, आम्ही इव्हिंगमध्ये राहतो. विंगमध्ये माझ्या फ्रेंडला त्या भाजीचा वास जातो आणि ती मला कॉल करून सांगते, श्रद्धा तुझ्या घरी आज कुठली भाजी बनवत आहे, इतका छान वास येतोय. बिकॉज तिला माझ्या मम्मीच्या हाताची खूप सगळ्या भाजी आवडतात आणि जेव्हा आम्ही अशी कुठली भाजी बनवतो जी तिला खूप आवडते ना, तर मी तिलासुद्धा देते. ॲक्च्युली आमच्या ह्याच्यात फर्स्ट फ्लोअरवर आमची 3 घर, एक हेरमचं, एक प्रज्वल बघा मी तुम्हाला दाखवलं, आणि एक आमचं. तर आम्ही ना तिकडं मीन्स आमच्या घरात काय स्पेशल बनवलं तर आम्ही देत असतो, त्यांच्या घरात काय स्पेशल बनवलं तर मग ते आम्हाला देतात. हेरमची मम्मी आणि माऊची मम्मी जर का हा व्हिडिओ बघत असेल तर ते खूप चांगले असे नेबर्स सगळ्यांना भेटो. आता प्रेशर कुकरमध्ये मम्मीनी तेल ॲड करते. किती चम्मच? 1 2 3 4 चम्मचच आपण तेल ॲड करू, बिकॉज जास्त तेल नाही खायचं, त्याच्याने कोलेस्ट्रॉल वाढतो आपला. बट्टी खायची, पण बट्टीमध्ये पण ऑलिव्ह ऑइल यूज करायचं. आम्ही तळण्यासाठी वेगळं तेल आणलं. आम्ही बट्टी फ्राय करायला वेगळं तेल आणलं आणि दुसरं भाजी वगैरेमध्ये वेगळं तेल. ॲक्च्युली आम्ही भाजी वगैरेमध्ये ना, तो बघा डीमार्टमध्ये डब्बा भेटतो तेलाचा, काय सनफ्लावर नाहीतर जेमिनी, आम्ही तो यूज करतो भाजी बनवायला. आणि आम्हाला काय फ्राय वगैरे करायचं असल्यानंतर त्याच्यासाठी वेगळं आहे आमच्याकडे ऑलिव्ह ऑइल, तर ते आम्ही यूज करतो. तर आपण ती बघा पेस्ट केलेली, ज्याच्यात कोथिंबीर जिरं वगैरे टाकलेलं, ती पेस्ट आपण टाकली तेलामध्ये. तर चला मी तुम्हाला रेसिपी दाखवते कशी बनवली आहे. तर ह्याच्यात आपण ती पेस्टसुद्धा टाकली जी मी तुम्हाला सांगितली. आता ते सगळे मसाले टाकूया जे मी तुम्हाला आधी सांगितलेत. जर का तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघशाल तर तुम्हाला माहिती असेल. आता टमाटर नाही घालून, आता टमॅटो आणि कोथिंबीर. खूप छान दिसतंय. कोण कोण श्रावण धरतं मला कमेंटमध्ये सांगा. की आमच्या बहिणीला ना चिकन जास्त खायचं. गाईस हेरमला काहीतरी सांगायचं. काय सांगायचं हेरम? माझी बहीण चिकन जास्त खाते, की तिला चिकन आवडतं. नाही तर श्रावण महिन्यात ना माझी मावशी चिकन नाही बनवून तर तिला खूप दुःख वाटतंय. तिला चिकन पाहिजे खायला. गाईस हा दुसरा कोणाबद्दल नाही, माझ्याबद्दलच बोलतोय. दादू कैरी नाही भेटली आम्हाला कैरी नाही भेटली म्हणून आम्ही चिंच ॲड करतोय. आम्ही चिंचच टाकून घेतोय. काय करायचं मग आम्हाला, कारण आता पावसाळा आहे ना, पावसाळ्यामधनं कोण देईल मला कैरी. भरपूर दुकाने फिरले आम्ही. हा गाईस पावसाळ्यामध्ये मला कोण देईल कैरी, तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी त्याला पैसे देईल, तो मला कैरी आणून दे. पप्पा पण आले. पप्पा म्हणजे मागे बटाट्याची भाजी नाही, थोडं खट्ट पण राहिलं की ते अजून भारी लागते. दाल बट्टी गाईस डाळ बट्टी आहे ना, खरी मजा आहे ना डाळ बट्टीला. असं चुरून बट्टीला चुरून त्याच्यावर डाळ टाकून
भाजी टाकून तूप टाकून खायची मजा वेगळीच आहे. ह्याला आता आपण बॉईल होऊ देऊ. गायच का मस्त वास येतोय. वास मस्त येतो गाईस. टेस्टी भाजी. अशी भाजी तुम्हाला केव्हा खायला नाही भेटणार. तर आता ह्याच्यात आपण वांगे बटाटे ॲड करणार आहेत. गाईस पप्पाला काहीतरी बोलायचं. काय 5 दिवस? गाईस 5 दिवस काय काय मम्मीला माहिती का 5 दिवसात काय? श्रावण सोमवारचे 5 दिवस झाले ना. हे राम तुला माहिती 5 दिवस काय? श्रावण सोमवारचे 5 दिवस झाले. कोणाचं काय तर कोणाचं काय. कोणाचं काय आणि कोणाचं काही आमची टीचर बोलतो. नाव आमचं टीचरचं आहे शिल्पा टीचर आहे आमची क्लास टीचर. पण आता आमचे बॅचेस फुल आहेत म्हणून नेक्स्ट इयर जर का कोणाला घ्यायचं असेल तर ट्राय करा. जवळपास हो खूप छान शिकवते ती टीचर. म्हणजे मारत नाही समजून सांगते ना परत ते ऐकलं नाही तर. गाईज ती टीचर आहे ना दुसऱ्या टीचर्ससारखं नाही शिकवत. ती टीचरची ह्युमन सायकोलॉजी खूप चांगली आणि ती लेकरांना आहे ना थोडं समजून घेते आणि त्यानंतर शिकवते. काय बॅक इंटू रेसिपी. ह्याच्यात आता आपण वांगे बटाटे मिक्स करून घेतले. आता ह्याला आपण बंद करूया प्रेशर कुकर. इकडे मम्मी बटाट्यांचे पीसेस करते. ती थंडी झाली आहे. गरम गरम नका घेऊ ते डेंजरस असतं. अच्छा अशी बनवून आहे का पनीर अशी. तुला कसं वाटलं? चांगलं वाटतं. तुझी मम्मी ट्रायंगल शेपची बनवते ना. ट्रायंगल आहे ती अशी असते. हां ती अशी बघ अशी. हा अशा शेपमध्ये. तर आता आपण भेटूया हे कापल्याच्या नंतर. सो गाईस इकडं मी कढाई ठेवली आहे. तुम्ही विचार करशाल ही कढाई एवढी काय टाकलं जे मी तुम्हाला सांगितलेलं. आणि इकडे आपली भाजी झाली आहे. हिला थोडी आपण मॅश करून घेऊया. फक्त हिच्याने मीन्स एवढी पण नाही थोडीशी एकदम बिकॉज मग तिचं छान लागते खायला. बस आता याला आपण झाकून टाकू. आता तेल गरम होतंय मग आपण हे फ्राय करू. तिकडे तेलात बट्ट्या सोडल्या आणि आता ह्याला आपण गोल्डन ब्राऊन क्रिस्पी होऊ दो. मम्मीला विचार मम्मा तेलाला कसं हो द्यायचं म्हणजे एकदम कडक लाल लाल जास्त लाल नाही जायचं जोडून जायचं. लाल करून म्हणतात मम्मी बोलली. भारी येतो. गाईस हे बट्ट्या तुम्ही बघू शकता. आणि हा आमचा चपाती ठेवायचा डब्बा आहे. ह्यात आम्ही फॉईल पेपर लावतात बट आज आम्ही रुमाल लावला आहे कारण रुमाल हा तेलाला ॲब्झॉर्ब करतो आणि हा कॉटनचा आहे ना म्हणून. हो आम्ही गोल्डन फॉईलमध्ये चपात्या ठेवतो. पेपरमध्ये नाही ठेवायच्या चपात्या. खूपशे लोक पेपरात ठेवतात बट ते ना. मी जेवायला बसली आहे आणि आता आम्ही जेवण करतो. तर आजच्या व्हिडिओसाठी दॅट्स इट. तर आता बाय सी यू टुमॉरो. उद्या पण मी एक व्हिडिओ टाकेल तो पण बघा. आणि उद्या कदाचित एक व्हिडिओ क्लिनिंगचा राहील नाही तर काहीतरी तर असेल व्हिडिओमध्ये. तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. बाय बाय गुड नाईट. मम्मी काय बोलते? पप्पा फोनमध्ये बिझी झाले पप्पा. तर तुम्हाला लिव्हिंग इन किचन फॉर 24 आवर्स पाहिजे तर कमेंट करा नक्की. गाईज कमेंट नका करू फिलहाल तर कारण आता टाईम नाही आहे. स्कूलचं स्पोर्ट्स वीक वगैरे चालू आहे. त्यानंतर आम्हाला जेव्हा टाईम भेटेल तेव्हा आम्ही स्वतः
आत्तावरनं लिव्हिंग इन किचन, लिव्हिंग इन हॉल, लिव्हिंग इन बेडरूम करू. तर आता बाय, सी यू टुमॉरो, बाय.